नमस्कार, माझे नाव वेदांतिका पाटील. आज मी आपल्यावर या विषयावर बोलण्यासाठी उभी आहे. तो विषय म्हणजे स्त्रियांवर होणारे अमानविक लैंगिक अत्याचार एक सामाजिक वास्तव. माननीय अध्यक्ष महोदय, आदरणीय प्रमुख पाहुणे आणि माझ्या उपस्थितांनो, आज मी आपल्यासमोर ज्या विषयावर बोलण्यासाठी उभी आहे, तो विषय केवळ शब्दांचा नाही, तर असंख्य स्त्रियांच्या वेदनांचा, अश्रूंचा आणि गमावलेल्या सन्मानाचा आहे. विळखा, व्याबिरच्या आणि बरबरलेल्या नजरांचा, नारीची अब्रू उरखडणाऱ्या हातांचा आणि स्त्रियांवरील होणाऱ्या अमानविक लैंगिक अत्याचारांचा हा विळखा आज आपल्या समाजाला घट्ट आवळून धरत आहे. भारतीय समाज हा विविधतेने नटलेला, हजारो वर्षांचा समृद्ध इतिहास लाभलेला समाज आहे. परंपरा, संस्कृती आणि मूल्याची आपण मोठ्या अभिमानाने ओळख सांगतो. यत्र नार्योस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता असे आपण म्हणतो. परंतु प्रश्न असा आहे की प्रत्यक्षात आज स्त्री खरंच सुरक्षित आहे का? आर्थिक, धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात पोचलो असलो तरी स्त्रियांवरील अत्याचार कमी झालेले दिसत नाहीत. उलट दररोज वर्तमानपत्र उघडले की बलात्कार, छेडछाड, कौटुंबिक हिंसा, अपहरण, लैंगिक शोषण अशा घटनांची भीषण यादी आपल्या समोर उभी राहते. ही आकडेवारी नाहीत, ह्या जखमा आहेत. ही बातमी नाही, ही समाजाच्या विवेकबुद्धीवरची चपकारक आहे. स्त्री आज घरात सुरक्षित नाही, रस्त्यावर सुरक्षित नाही, कामाच्या ठिकाणी सुरक्षित नाही. ही आपल्या समाजासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. मग प्रश्न निर्माण होतो, असे का घडते? कुठे कमी पडतो आपण? स्त्रीकडे वस्तू म्हणून पाहणारी मानसिकता, सत्तेचा गैरवापर, लैंगिक शिक्षणाचा अभाव आणि गुन्हेगारांना मिळणारी सामाजिक मूकसंमती हीच या अत्याचाराची मुळे आहेत. स्त्री ही केवळ सहनशील नाही, ती सबळ आहे. ती आई आहे, बहीण आहे, मुलगी आहे, पण सर्वात आधी ती माणूस आहे, सन्मानाची अधिकारी आहे. आज गरज आहे ती केवळ कायदे कडक करण्याची नाही, तर मानसिकता बदलण्याची आहे. घरातून, शाळेतून, समाजातून स्त्री सन्मानाची शिकवण देण्याची आहे. स्त्री म्हणजे अबला ही संकल्पनाच मोडून काढण्याची आहे. लैंगिक शोषण हे विविध प्रकारांनी केले जाते. शारीरिक स्पर्श किंवा जबरदस्ती, शाब्दिक छळ, सायबर लैंगिक छळ, अवांछित प्रदर्शन, शारीरिक जबरदस्ती आणि लैंगिक छळाचा सूड असे त्याचे विविध प्रकार आहेत. समाजात सर्वत्र लैंगिक छळ होत असून कामाच्या ठिकाणी, शैक्षणिक संस्था, घर आणि धार्मिक स्थळापर्यंत महिला व मुली असुरक्षित आहेत. ग्रामीण भागात 26% महिला, शहरी भागात 21% महिला, उपनगरी भागात 18% महिला लैंगिक छळाच्या बळी ठरत आहेत. ज्या महिलांना उपजीविकेचे मुख्य आधार टिकपांवर आहे त्यांना लैंगिक छळाचा सामना करण्याची शक्यता दुप्पट असते. 2 तृतीयांश महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लैंगिक छळ सहन करावा लागतो. 4 पैकी जवळपास 3 किशोरवयीन मुले आणि मुली, 74% ही लैंगिक छळाच्या बळी ठरतात आणि हा छळ त्यांना ओळखीच्या व्यक्तीकडून झालेला असतो. लैंगिक शोषणाचे प्रमाण वेगवेगळ्या स्वरूपात दिसून येते. 49% अवंचित लैंगिक स्पर्श, 40% सायबर लैंगिक छळ, 30% अवंचित प्रदर्शन, 27% शारीरिक जबरदस्ती आणि 23% इतर प्रकारचे लैंगिक छळ असे प्रकार दिसून येतात. महिला व मुलींवरील वाढते लैंगिक अत्याचार पाहता असे वाटते की 21व्या शतकातील प्रगतीची सर्व आश्वासने पोकळ ठरत आहेत. भारतासारख्या देशात स्त्रीला देवीचे स्वरूप मानले जाते, पण ती स्त्री समाजात असुरक्षित आहे. ही भारतासाठी चिंताजनक बाब असून ती आपल्या विकास धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहे. महिलांना लैंगिक छळाला सामोरे जावे लागते तेव्हा त्यांना अनेक अडचणींना सामना करावा लागतो. बहुतांश घटनांमध्ये पीडित व्यक्ती गप्प राहते कारण समाजातील अपमानाची भीती असते. काही वेळा कुटुंबीयच मुलीला दोष देतात आणि तूच काहीतरी चुकीचे केले असशील असे समजतात. अनेक महिला पोलिसांत तक्रार करायला घाबरतात कारण काही वेळा पोलिसांकडून योग्य प्रतिसाद मिळत नाही. महिलांच्या सुरक्षेसाठी भारतात अनेक कायदे लागू आहेत. लैंगिक छळ प्रतिबंध कायदा 2013 हा कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण करण्यासाठी करण्यात आला आहे. प्रत्येक संस्थेअंतर्गत तक्रार निवारण समिती असणे बंधनकारक आहे. मुलांचे लैंगिक शोषण रोखण्यासाठी पोक्सो कायदा 2012 मध्ये लागू करण्यात आला. तसेच भारतीय दंड संहिता IPC नुसार महिलांवर अश्लील टिप्पणी करणे, स्पर्श करणे, विनयभंग करणे यासाठी कठोर शिक्षा करण्यात येते. लैंगिक शोषण रोखण्यासाठी केवळ कायदे पुरेसे नाहीत, समाजाची मानसिकताच बदलणे आवश्यक आहे. लहान मुलींना आणि मुलांना योग्य शिक्षण द्यावे, त्यांना नैतिक आणि
संस्कारक्षम शिक्षण मिळावे, महिलांना स्वतःच्या हक्कासाठी जागरूक राहावे आणि पोलिसांकडे तक्रार करण्यास संकोच करू नये. ही गोष्ट महत्त्वाची आहे. पालकांनी मुलांसोबत खुलेपणाने चर्चा करावी, त्यांना नाही म्हणण्याचा आत्मविश्वास द्यावा आणि त्यांच्या वर्तमानातील बदल लक्षात घ्यावा. शिक्षण संस्थांनी शाळांमध्ये लैंगिक शिक्षणाचा अनिर्वाह करावे, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरे घ्यावी आणि छळाच्या घटना आढळल्यास त्वरित योग्य ती कारवाई करावी. स्त्रियांवरील अत्याचार रोखण्यासाठी काही उपाययोजना करणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी अधिक सुरक्षता यावी, महिलांनी संरक्षणाचे प्रशिक्षण द्यावे, सरकारी यंत्रणांनी तक्रारीचे तत्काळ निराकरण करावे आणि लैंगिक शोषणाच्या विरोधात कठोर शिक्षा दिल्या जाव्यात. लैंगिक शोषण ही गंभीर सामाजिक समस्या आहे. स्त्रिया आणि मुलींच्या सुरक्षेसाठी केवळ कायदे आणि धोरणे पुरेसे नाहीत, तर समाजाची मानसिकता बदलणे गरजेचं आहे. आपण स्त्रियांना सुरक्षित आणि सन्मानाने जीवन देऊ शकतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपला देश विकसित होईल. लैंगिक शोषण रोखण्यासाठी सरकार, समाज आणि प्रत्येक नागरिकांनी जबाबदारीने पुढाकार घेतला पाहिजे. स्त्री सुरक्षित असेल तरच समाज आणि देश प्रगत होईल. भारतीय समाजातील स्त्रियांच्या सामाजिक दर्जासंदर्भात विचार केल्यास त्यामध्ये कमालीचा विरोधाभास जाणवतो. भारतीय स्त्रीला एकीकडे दुर्गा, लक्ष्मी, काली, चंडिका अशा भारदस्त नावाने गौरव करण्यात येते, तर दुसरीकडे त्या स्त्रीला समाजात दुय्यम स्थान देण्यात येते, तिचे शोषण करण्यात येते. भारतीय संस्कृतीमध्ये साहित्यात स्त्री ही श्रेष्ठ दर्शवण्यात आली आहे, मात्र त्याच वेळेस प्रत्यक्ष व्यवहारात मात्र तिला शेवटचे स्थान दिले जाते. हा सर्वात मोठा विरोधाभास आहे. 21व्या शतकातही स्त्रियांना मारहाण केली जाते, तिला दुय्यम लेखले जाते, ती उपभोगाची वस्तू म्हणून गणली जाते, तिच्या चरित्र्यावर संशय घेतला जातो. आजही ऑनर किलिंग भारतातील अनेक भागात प्रचलित आहे. विनयभंग आणि बलात्कार तर नित्याचेच झाले आहे. अशा प्रकरणात गुन्हेगारांवर कोणताही अंकुश नसल्याचे ते उजळ माध्यने समजतात, वावरत असल्याचे चित्र आहे. महिला या सतत बंधनात असतात किंवा त्यांना बंधनात ठेवले जाते. 7च्या आत घरात हा नियम केवळ महिलांनाच लागू आहे. अनेकदा तर स्त्रीला स्वतःचे विचारही नसताना लहानपणी आईवडिलांच्या विवाहानंतर पती आणि सासरच्या आणि उतारवयात मुलांच्या मतानुसार तिला वागावे लागते. सध्या मोबाईल बाळगण्याचेही तिला स्वातंत्र्य नसते. तिने कोणत्या पोशाख करावा हे सुद्धा पुरुष ठरवतो. तिला समाजात मुक्तपणे वावरण्यावरही बंदी आहे. ती साधी इतरांशी हसून बोलली तरी तिच्याकडे संशयाने बघितले जाते. स्त्रियांवरची ही अत्याचाराची मालिका युगायुगाने सुरू आहे. त्यामुळे स्त्रीच्या हक्काचा हा प्रश्न जागतिक मानव जाती इतकाच जुना आहे. अनेक कारणाकरिता भारतात महिला सक्षमीकरण गरजेचे आहे. वर्तमानात अनेक भारतीय महिला महत्त्वाच्या राजकीय आणि प्रशासकीय पदांवर तैनात आहेत, मात्र ग्रामीण भागाचा विचार केल्यास सामान्य ग्रामीण महिला अजूनही चूल आणि मूल या चक्रातच अडकून बसल्या आहेत. 4 भिंतीच्या आड तिचा विश्व सीमित झाले आहे. ग्रामीण भागात महिलांना पुरेसे शिक्षण, आरोग्य सुविधा अद्यापही उपलब्ध होत नाही. शिक्षणाच्या बाबतीतही भारतातील महिला पुरुषांपेक्षा खूप मागे आहेत. महिलांना शिक्षण दर फक्त 63.6 इतका आहे, तर पुरुषांचा शिक्षणाचा दर हा 81.23% आहे. ग्रामीण भागातील सुमारे 87% स्त्रिया प्रामुख्याने रोजंदारी, शेती आणि संबंधित कामामध्ये गुंतलेल्या आहेत. स्त्रियांना आर्थिक क्षेत्रात समान संधी दिली तर जागतिक अर्थव्यवस्था $7 ट्रिलियन इतकी वाढू शकते, असं अमेरिकन सामाजिक व आर्थिक संस्थेने केलेल्या यानुसार लोकसभा आणि राज्य महिलांवरील हिंसा ही जगभरातील एक गंभीर आणि व्यापक समस्या आहे. याचे महिलांना आणि मुलांच्या त्यांच्या आरोग्यावर विनाशकारी परिणाम होत आहेत. याचे पुरावे या संशोधनातून दिसून येत आहेत. शेवटी एवढेच म्हणेन, जो समाज आपल्या स्त्रियांचे रक्षण करू शकत नाही, तो समाज प्रगतीचा कितीही डंका वाजवत असला तरी तो आतून पोखरलेलाच असतो. ती आहे म्हणून सारे विश्व आहे, ती आहे म्हणून सारे घर आहे, ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत आणि केवळ ती आहे म्हणून नात्यामध्ये प्रेम आहे. जो स्त्रीचा अपमान करतो तो आईचा अपमान करतो, जो आईचा अपमान करतो तो देवाचा अपमान करतो आणि जो देवाचा अपमान करतो त्यांचा विनाश निश्चित आहे. चला आपण सर्व मिळून असा समाज घडवूया जिथे स्त्री भीतीने नाही अभिमानाने जगेल, जिथे स्त्री भीतीने नाही अभिमानाने जगेल. शेवटी मी सगळ्यांना एवढंच सांगेन, आपल्या समाजात जेवढे होणारे अत्याचार आपण सर्वांनी थांबवले पाहिजेत, समाजाने थांबवले पाहिजेत, एवढंच म्हणेन.
छत्रपती शिवाजी महाराजांचं महिलांविषयी धोरण हे होते की सन्मान, सुरक्षितता आणि सक्षमीकरण या मूल्यांवर आधारित होते. शेवटी एवढंच म्हणेन, प्रत्येक स्त्रीने कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा अपमान होणार नाही याची खबरदारी घेतली. शेवटी मी एवढेच म्हणेन, प्रत्येक महिलेने स्वतःचे संरक्षण स्वतः केले पाहिजे. एवढेच म्हणेन. धन्यवाद.